नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ज्या वॅकन्सी निघालेल्या आहेत GMC गट ड च्या त्याच्यावरती आपण प्रश्नसंच बघत आहोत। याआधी आपण प्रश्नसंच बघितलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, टॉपिक वाईज जो तुम्हाला GMCचा सिलेबस आहे त्यानुसार आपण टॉपिक वाईज प्रश्नसंच बघत आहोत। याआधी आपण इंग्लिश ग्रामर, मराठी व्याकरण तसेच सामान्य ज्ञान या टॉपिकवरती प्रश्नसंच बनवलेले आहेत। तुम्हाला जर प्रश्नसंच बघायचे असतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही प्रश्नसंच बघू शकता। तसेच तुम्हाला जर PDF लागत असेल या प्रश्नसंचांची तर टेलिग्राम चॅनल आहे आपलं टीच विथ प्रतिभा, या चॅनलला तुम्ही जॉईन होऊन तिथे तुम्हाला PDF अवेलेबल करून दिलेले आहेत। तर आज आपण भूगोल या टॉपिकवरती प्रश्नसंच बघत आहोत। इथे बघा तुम्हाला सिलेबस आहे, सिलेबसमध्ये तुम्हाला बघा म्हणी व वाक्यप्रचार याच्यावरती एक आपण व्हिडिओ बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। तसेच व्होकॅब्युलरीवरती अँटोनिम्स सिनोनिम्स घेतलेले आहेत। नंतर इडियम्स अँड फ्रेजेसवरती एक आपण व्हिडिओ बनवलेला आहे। चालू घडामोडीवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे। महाराष्ट्राचा इतिहास या टॉपिकवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे। आज आपण भूगोल या टॉपिकवरती व्हिडिओ प्रश्नसंच बनवत आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा प्रश्न क्रमांक 1 काय आहे, तर खालीलपैकी कोणती कावेरी नदीची उपनदी नाही। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणती कावेरी नदीची उपनदी नाही असा प्रश्न आहे। तर याचं उत्तर काय होणार आहे, वैगई। वैगई ही कावेरी नदीची काय आहे, उपनदी नाही आहे। नेक्स्ट बघा, पालाघाट खालीलपैकी कोणत्या राज्यांना जोडतो। पालाघाट खालीलपैकी कोणत्या राज्यांना जोडतो, कोणत्या राज्यांना जोडतो, केरळ आणि तामिळनाडू। केरळ आणि तामिळनाडू या राज्यांना पालघाट हा जोडतो। नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या नद्यांचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक टेकडीवर होतो। खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक टेकडीवर होतो, तर कुठल्या, नर्मदा नदीचा। कुठल्या नदीचा, नर्मदा या नदीचा। नेक्स्ट बघा, हो जमाती प्रामुख्याने भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतात। तर होड जमाती ही एक जमात आहे विद्यार्थी मित्रांनो। तर ती कोणत्या राज्यामध्ये आढळतात, तर ते झारखंड या राज्यामध्ये, कुठल्या, झारखंड या राज्यामध्ये आढळतात। नेक्स्ट बघा, गुवाहाटी हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे। तर बघा गुवाहाटी हे शहर ब्रह्मपुत्र नदीच्या काठावर वसलेले आहे। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणती नदी दक्षिण गंगा म्हणून प्रसिद्ध आहे। खालीलपैकी कोणती नदी, तुंगभद्रा नदी। कुठली नदी आहे, तुंगभद्रा नदी ही दक्षिण गंगा म्हणून प्रसिद्ध आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो, यमुना नदी खालीलपैकी कोणत्या नदीपासून उगम पावते। यमुना नदी खालीलपैकी यमुनोत्री, कुठली नदी आहे, यमुनोत्री नदीपासून काय पावते, ती उगम पावते। नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणती नदी ब्रह्मपुत्र नदीची सर्वात लांब उपनदी आहे। सर्वात लांब उपनदी आहे सुवर्णशीर ही ब्रह्मपुत्र नदीची काय सर्वात लांब काय उपनदी आहे। नेक्स्ट बघा, झारखंडमधील तुरामडीह खालीलपैकी कोणत्या खनिज साठ्यासाठी प्रसिद्ध आहे। कुठलं, तुरामडीह। कुठलं, तुरामडीह हे कशासाठी प्रसिद्ध आहे, कुठल्या खनिजासाठी, युरेनियम। कुठल्या, युरेनियम या खनिजासाठी प्रसिद्ध आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो, थोडं डिस्क्रिप्शनमध्ये आहे पण खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो। महाराष्ट्राची भौतिक वैशिष्ट्ये कोणती। तर याच्यामध्ये बघा तुम्हाला आपल्याला वन लाईनर येणार आहे, याच्यामध्ये 2-3 क्वेश्चन होतात आपल्यामध्ये। भारताची भौतिक वैशिष्ट्ये म्हणजे काय आहे, तर पठार। राज्याचे प्रबळ भौतिक वैशिष्ट्य म्हणजे पठार, काय, पठार आहे, जे कोकण किनारपट्टीपासून पश्चिम घाटाच्या पर्वत रांगेने वेगळे केले आहे, जे उत्तर व दक्षिणेकडे किनारपट्टीला समांतर जाते। पश्चिम घाटाला, ज्याला सह्याद्री पर्वतरांगा असेही म्हणतात, त्याची सरासरी उंची बघा 1200 मीटर 4 फूट 4000 फूट, किती, 4000 फूट। नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील भूरूप कोणते आहेत। महाराष्ट्रातील भूरूप कोणते आहेत असा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। तर बघा, सह्याद्री पर्वतरांगा हा महाराष्ट्राचा भौतिक कणा आहे। कुठला, सह्याद्री पर्वतरांगा। सरासरी त्याची हे बघा 1000 मीटर उंचीवर वाढत आहे। ते पश्चिमेला कोकणात उंच खडकामध्ये येते। पूर्वेकडे डोंगराळ प्रदेश पठार पातळीपर्यंत मावळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संक्रमणकालीन क्षेत्रातून
पायऱ्यांमध्ये येतो. कुठला? सह्याद्री पर्वतरांगा. प्रश्न काय आपला विद्यार्थी मित्रांनो बघा, भारतातील महाराष्ट्रातील भूरूप कोणते आहेत? नेक्स्ट बघा, महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार किती आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार विचारलेला आहे. तर भारताच्या 9.36% क्षेत्रफळ कोणी व्यापलेलं आहे? महाराष्ट्राने. आपल्या महाराष्ट्राने किती क्षेत्रफळ व्यापलेले आहे? 9.36%. लोकसंख्याही देशाच्या एकूण लोकसंख्येच्या बघा किती आहे? आपली लोकसंख्या 9.16% एवढी लोकसंख्या आहे. आणि क्षेत्रफळ किती आहे महाराष्ट्राचं? 9.37%. आणि अक्षरवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे 15 डिग्री 48 अंश सेल्सिअस ते 22 डिग्री 6 अंश उत्तर ते 72 डिग्री 36 पूर्व अशा प्रकारे आपला महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र राज्याच्या सीमा किती राज्यांना लागू आहेत? तर बघा, महाराष्ट्र राज्याच्या सीमा किती राज्यांना लागू आहेत? 6 राज्यांना. किती? 6 राज्यांना लागू आहेत. त्याच्यामध्ये कुठले कुठले राज्य आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो? गुजरात, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक. याच्यामध्ये एक काय आहे? केंद्रशासित प्रदेश आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र कशासाठी ओळखला जातो? तर महाराष्ट्र कशासाठी ओळखला जातो बघा, महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक औद्योगिक केंद्रापैकी एक आहे, ज्यामुळे त्याला भारताचे प्रवेशद्वार म्हटले जाते. काय म्हटले जाते? प्रवेशद्वार म्हटले जाते. महाराष्ट्र आपल्या संस्कृती सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये कुठले? अजिंठा लेणी आणि एलोरा येथे सापडलेली प्राचीन गुहाचित्रे ही युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळे आणि लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत. तर कशासाठी ओळखले जाते? व्यावसायिक आणि औद्योगिक केंद्रापैकी एक आहे. म्हणजे व्यावसायिक आणि औद्योगिक केंद्र इथं चांगल्या प्रकारे आहे, याला म्हणून त्याला प्रवेशद्वार बोलतात. आणि संस्कृती आणि सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. अजिंठा एलोरा लेणी याच्यामध्ये काय सापडलेले आहे? प्राचीन गुहाचित्रे सापडलेली आहेत. ही युनेस्कोची जागतिक वारसा स्थळ आहे. त्याच्यामुळं काय आपलं एक पर्यटन स्थळ आहेत, म्हणून आपले या अशा प्रकारे आपलं महाराष्ट्र ओळखल्या जातो. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात एकूण कोणत्या नद्या आहेत? महाराष्ट्रात एकूण कोणत्या नद्या आहेत? कडवा नदी आहे, कांसा नदी आहे, कासरा नदी आहे, कुंभी नदी आहे, कृष्णा नदी आहे, गडवली नदी आहे, घटप्रभा नदी आहे, चिक्रोत्रा नदी आहे, जांभळी नदी आहे, ताम्रपणी नदी आहे, तिल्लारी नदी आहे, तुळशी, दूधगंगा, धामणी, पंचगंगा, भोगावती, मलप्रभा, मांगरी, वारणा, वेदगंगा, सरस्वती, त्यालाच गुप्त नदीही म्हणतात, आणि हिरण्यकेशी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला क्वेश्चनसुद्धा असा येऊ शकतो, किती नद्या आहेत? तर नद्या बघून घ्या किती आहेत, आणि नद्यांची नावंसुद्धा दिलेली आहेत. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कुठली आहे विद्यार्थी मित्रांनो? गोदावरी. गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब आहे. ॲक्च्युली ही भारतातील दुसरी लांब नदी आहे, असली तरी महाराष्ट्रातील ती सर्वात लांब नदी आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी आहे. भारतातील 2 नंबरला गोदावरी येते, आणि महाराष्ट्रात 1 नंबरला येते. त्याची अंदाजित किलोमीटर बघा किती आहे? 14,065 किलोमीटर आहे, म्हणजेच 910 मैल पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. कुठून वाहते असा प्रश्न येतो विद्यार्थी मित्रांनो. गोदावरी नदी कुठून कुठे वाहते? तर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. नेक्स्ट प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या नदीने व्यापले आहे? तर कुठल्या नदीने व्यापलेले आहे? गोदावरी नदीचे खोरे. किती? 15,02,909 किलोमीटर 2 क्षेत्र व्यापते. नेक्स्ट बघा, गोदावरी नदी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून वाहते? तर गोदावरी नदी महाराष्ट्रातील गोदावरी खोऱ्यातून दरवर्षी सुमारे 67,830 दशलक्ष घनमीटर पाणी वाहून नेते. आणि गोदावरी नदी ही नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, गडचिरोली, नांदेड या 8 जिल्ह्यातून वाहत धर्माबाद जवळ तेलंगणा राज्यात प्रवेश करते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गोदावरी नदी ही अहमदनगर, नाशिक म्हणजेच मराठवाडा साईडमधले कुठले? नाशिक, नगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, गडचिरोली, विदर्भ, नांदेड या 8 जिल्ह्यातून वाहते. किती? 8 जिल्ह्यातून वाहते. म्हणजे मराठवाड्यातील 7 जिल्हे, नंतर विदर्भातील काही जिल्ह्यातून, आणि ती कुठं मिळते? तेलंगणा राज्यात प्रवेश करते. कुठं? तेलंगणा राज्यात प्रवेश करते. कुठून? धर्माबाद जवळून वाहत जाऊन कुठं? तेलंगणा राज्यात प्रवेश करते.
नेक्स्ट बघा, महाबळेश्वर येथे किती नद्यांचा उगम होतो? महाबळेश्वर येथे किती नद्यांचा उगम होतो? समुद्र सपाटीपासून 13,072 मीटर उंचीवर असलेले थंड हवेचे ठिकाण, पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र, कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गायत्री या 5 नद्यांचा इथून उगम होतो. किती? 5 नद्या. हे बघा, ह्या 5 नद्यांचा उगम कुठं होतो? महाबळेश्वर येथे. वेण्णा, कृष्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री. नेक्स्ट बघा, पूर्व महाराष्ट्रातील कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? पूर्व महाराष्ट्रातील कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे, कुठून? उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. कुठली? पूर्व पश्चिम दिशेने वाहणाऱ्या महाराष्ट्रातील इतर नद्यांप्रमाणे कोयना नदी उत्तर दक्षिणेस वाहते. कुठली नदी आहे? कोयना नदी उत्तर दक्षिण दिशेने वाहते. कोयना नदी कोयना धरण आणि कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे कोयना नदीचे कोयना धरणसुद्धा आहे, कोयना नदीसुद्धा आहे आणि कोयना जलविद्युत प्रकल्पसुद्धा आहे. आणि ही नदी काय करते? उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. असा प्रश्न येतो विद्यार्थी मित्रांनो, कुठली नदी आहे जी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? पूर्व महाराष्ट्रातील कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर कोयना नदी ही उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. नेक्स्ट बघा, गोदावरी नदी कोठे सुरू होते आणि कोठे संपते? गोदावरी नदी कोठे सुरू होते आणि कोठे संपते? गोदावरी नदी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून अरबी समुद्रापासून 80 किलोमीटर अंतरावर 1067 मीटर उंचीवर उगवते आणि गोदावरीची उत्पत्तीपासून बंगालच्या उपसागरात जाण्यापर्यंतची लांबी 14,065 किलोमीटर आहे, सुमारे 64 किलोमीटर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गोदावरी नदी कोठे सुरू होते आणि कोठे संपते? तर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून काय करते ती? त्र्यंबकेश्वर येथून अरबी समुद्रापासून 80 किलोमीटर अंतरावर म्हणजेच 1067 मीटर उंचीवर उगवते, इथून चालू होते आणि कुठं संपते? बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते. कुठं? बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्रिप्शन वाईज क्वेश्चन आहेत, याच्यामधले एकाच क्वेश्चनमध्ये 2-3 क्वेश्चन येतात विद्यार्थी मित्रांनो. तर ही सर्व माहिती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात किती धरणे आहेत? तर महाराष्ट्रात असणाऱ्या एकूण धरणाची संख्या किती आहे? 3,264 इतकी आहे. किती? 3,264 सांगितलेली आहे. तर या एकूण धरणात असणाऱ्या एकूण पाणीसाठ्याची क्षमता, इथं बघा त्याची क्षमतासुद्धा दिलेली आहे. किती आहे? 17,020 TMC असल्याची माहिती मिळते. तर बघा इथं पाण्याची क्षमतासुद्धा विचारू शकतात विद्यार्थी मित्रांनो. तर किती एकूण धरणांमध्ये किती पाण्याची क्षमता आहे? पाणीसाठ्याची क्षमता आहे 1720 TMC आणि धरणे किती आहे? 3,264 इतकी धरणे आपल्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध धरण कोणते? तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध धरण कुठलं आहे? जायकवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील गोदावरी नदीवरील धरण आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं सगळी माहिती दिलेली आहे. जायकवाडी हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध धरण आहे आणि कुठल्या राज्यात आहे? आपल्या जिल्ह्यात आहे औरंगाबाद, म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. पैठण तालुक्यात आहे. कुठल्या तालुक्यात आहे? पैठण तालुक्यात आहे आणि गोदावरी नदीच्या काठावर आहे. गोदावरी नदीवर बांधलेलं धरण आहे आणि महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कुठला आहे? तर जायकवाडी हाच आहे. तर बघा याच्यामध्ये प्रश्न बघा किती. जायकवाडी धरण प्रसिद्ध धरण कुठलं आहे महाराष्ट्रातील? जायकवाडी. कुठल्या राज्यात जिल्ह्यात आहे? औरंगाबाद जिल्ह्यात. तालुका कुठला आहे? पैठण. आणि कुठल्या नदीवर आहे? गोदावरी नदीवर आहे आणि सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात मोठे धरण कोठे आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? इथं बघा प्रसिद्ध विचारलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. आता इथं सर्वात मोठे धरण कोणते आहे विचारलेलं आहे. तर सर्वात मोठे धरण कुठलं आहे? इथं महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोयना धरण आहे. कोयना धरण सातारा जिल्ह्यात आहे. त्याचे नेमके ठिकाण असलेल्या कोयना नगर शहरावरून त्याचे नाव पडले आहे. कुठल्या जिल्ह्यात आहे? सातारा जिल्ह्यात आहे आणि सर्वात मोठे महाराष्ट्रातील धरण कुठले आहे? कोयना धरण आहे. हे सर्वात महाराष्ट्रात प्रसिद्ध धरण जायकवाडी आहे. प्रसिद्ध धरण जायकवाडी आहे आणि मोठे धरण कोयना आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील पहिले धरण कोणते? महाराष्ट्रातील पहिले धरण कोणते आहे विद्यार्थी मित्रांनो? राधानगरी. कुठलं आहे?
राधानगरी दाजीपूर या ठिकाणी आहे. राधानगरी धरण हे कोल्हापूर जवळील राधानगरी येथे भोगावती नदीवर आहे. कुठं? भोगावती नदीवर बांधलेलं भारतातील सर्वात जुने धरण आहे. कसे आहे? सर्वात जुने धरण आहे. नेक्स्ट बघा, जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर तिथं बघा त्याची माहिती दिलेली आहे. 60 किलोमीटरची लांबी, 10 किलोमीटरची रुंदी. 60 किलोमीटरची काय आहे? लांबी आहे आणि 10 किलोमीटरची रुंदी आहे. इतका मोठा पसारा असलेल्या नाथसागराची आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख आहे. कसं? नाथसागराची आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण. कसलं धरण आहे हे? मातीचं धरण. जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? नाथसागर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते मातीचं धरण आहे, अशी याची ओळख आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात सर्वात जास्त पाणी साठवण क्षमता कोणत्या धरणाची आहे? महाराष्ट्रात सर्वात जास्त पाणी साठवण क्षमता कोणत्या धरणाची आहे? तर महाराष्ट्रात सर्वात मोठ्या धरणाची यादी, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण जायकवाडी धरण आहे, ज्याची साठवण क्षमता 2660 दशलक्ष घनमीटर आहे. नेक्स्ट बघा, उजनी धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? उजनी जलाशयाच्या धरणात यशवंत सागर म्हणतात. काय म्हणतात? यशवंत सागर. महाराष्ट्रात किती पर्वत आहेत? तर महाराष्ट्रात 583 नामांकित पर्वत आहेत. त्याच्यामध्ये कळसुबाई हा सर्वात उंच व प्रमुख पर्वत आहे महाराष्ट्रातील. प्रश्न, तोरणा शिखरांची उंची किती आहे? तोरणा शिखराची उंची किती आहे? महाराष्ट्राला समुद्र किनारपट्टीला समांतर तब्बल 840 किलोमीटर लांबीची डोंगर रांगा लाभलेली आहे. भौगोलिकदृष्ट्या ही रांग म्हणजे सह्याद्री घाट किंवा पश्चिम घाट, जो दख्खनच्या पठाराला कोकण किनारपट्टीपासून काय करतो? वेगळा करतो. किती आहे लांबी? तब्बल 840 किलोमीटर लांबीची डोंगर रांग लाभलेली आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेल्या पर्वताचे काय आहे? नाव काय आहे? तर काय आहे? उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेल्या सह्याद्री पर्वताने महाराष्ट्राला कोकण आणि देश या दोन मुख्य नैसर्गिक क्षेत्रांमध्ये विभागलेले आहे. सह्याद्री हा महाराष्ट्रातील महाराष्ट्राचा कणा असे म्हणतात. काय म्हणतात? महाराष्ट्राचा कणा असे म्हणतात. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर बघा, कळसुबाई हे महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर आहे. उत्तरेकडील सह्याद्री पर्वतरांगाच्या शिखरांची उंची किती आहे? 1646 आहे मीटर.